नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक मोठी बात। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच सरकारची मदत मिळणार आहे आणि यासाठी 334 कोटी 98 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला। तर लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। महात्मा गांधी मालिकेतील सर्व जुन्या चलनी नोटा 1 जुलैपासून चलनामधून बाद, अशा नोटा न स्वीकारण्याचे रिझर्व्ह बँकेचे बँकांना निर्देश। रिझर्व्ह बँकेने 1996 मध्ये पहिल्यांदा सर्व मूल्यांच्या नोटांवर महात्मा गांधींचं चित्र छापण्यास सुरुवात केली। या मालिकेला अधिकृतपणे महात्मा गांधी मालिका म्हणजेच MG सिरीज असं नाव देण्यात आलं। सध्या ज्या नोटांवर बँकांनी बंधन आणलंय त्या 1996 ते 2005 या काळामध्ये छापलेल्या याच मालिकेतील नोटा आहेत। तथापि 2016च्या नोटबंदीनंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने जी नवीन डिझाईन, रंग आणि आकारातील नोटांची मालिका आणली तिला महात्मा गांधी न्यू सिरीज असं नाव देण्यात आलंय। 2005 नंतर छापलेल्या नोटांच्या मागील बाजूच्या तळाई छापायचे वर्ष स्पष्टपणे छापलेलं असतं, त्यावरून ग्राहकांना या दोन वेगवेगळ्या मालिकांमधील नोटा ओळखता येतील। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा शिंदे सेनेला वाटा वाढणार, श्रीकांत शिंदे, संजय जाधव, ओमराजे यांच्या नावाची चर्चा तर अजित पवार गटाही संधीची अपेक्षा। तेलुगू देशम पार्टीनंतर शिंदे सेना हे मोठापेक्षा। 30 जून पर्यंतच कोकणातच असणार पावसाचा मुक्काम, उर्वरित भागामध्ये हलका पाऊस, जुलैमध्ये मुसळधारेचा इशारा। देशात शेतकरी सर्वाधिक संकट, महाराष्ट्रामध्ये NCRBच्या अहवालाने पुन्हा वाजवली धोक्याची घंटा। विदर्भ आणि मराठवाडा ही राज्यामध्ये सर्वाधिक ग्रस्त क्षेत्रे म्हणून पुन्हा समोर आलीत। अवकाळी पाऊस, दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च, हमीभावाचा अभाव, कर्जबाजारीपणा, हवामान बदलामुळे वाढलेली अनिश्चितता आणि शेतीचं घटतं उत्पादन यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटाच्या दुष्टचक्रात अडकल्याचं चित्र कायम आहे। वाढते कर्ज आणि बाजारभावामधील चढ उतार यामुळे शेतकरी कुटुंबावरील मानसिक ताण वाढत असल्याची नोंद विविध अभ्यासांमध्ये करण्यात आलेली आहे। होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद, इराणचा सिंगापूरच्या जहाजावर हल्ला, संयुक्त राष्ट्रांची मोहीम स्थगित। एव्हर लवली हे जहाज इतर 4 जहाजांच्या ताफ्याचं नेतृत्व करत असताना पश्चिमेकडून आलेल्या आत्मघाती ड्रोनने जहाजाच्या उजव्या बाजूला धडक दिली आणि या जहाजामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जहाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। योजना केंद्राची खर्च मात्र राज्यावर, जलजीवनसाठी 22,898 कोटी देण्याची राज्य सरकारवर वेळ। केंद्र सरकारने हात आखडता घेतल्यामुळे निधी देणं भाग पडल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। जी रामजी या केंद्रीय कायद्यापाठोपाठ आता जलजीवनसाठीही निधी द्यावा लागणार असल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडणार आहे। शिधापत्रिकेवरील मका दळायला गिरणी मिळेना, शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेमधून गरिबांना मिळणारं मका हे धान्य दळण्यास पेठ गिरण्या उपलब्ध होत नसल्यामुळे मका धान्य घराघरामध्ये पडून आहे। मका दळल्यामुळे गिरणीच्या जात्याची जी जास्त होते, वीज बिल अधिक येतं आणि वेळ देखील जास्त लागतोय असं कारण पुढे करत गिरणी चालकांनी मका दळण्यास नकार दिलाय। नाथसागर धरण अजूनही ताणलेले, गेल्या वर्षीपेक्षा 220 दलगमी पाणी कमी। नुकत्याच झालेल्या पावसाने आशा पल्लवीत, 1.83 लाख हेक्टर शेतीचे भवितव्य धरणावर। कर्जमाफीसाठी रोहित पवार पुन्हा आक्रमक, 30 जून रोजी मोर्चा काढण्याची घोषणा। सरकारच्या आश्वासनानंतर विश्वास नसल्याचं स्पष्ट करत रोहित पवार यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय। सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये इतक्या अटी घातल्यात की सुमारे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे असा दावा रोहित पवार यांनी केलाय। पेट्रोल डिझेल दसऱ्यापर्यंत स्वस्त होणार, तज्ज्ञांना अपेक्षा, कच्चे तेल पुन्हा युद्धपूर्व $72 पाण्याचाही स्वतंत्र डिजिटल सातबारा येणार। जल नियोजनामध्ये नवे पर्व, शेतकऱ्यांना मिळणार जल साठ्याची अचूक माहिती। राज्य शासनाच्या या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक गावातील धरणे, तलाव, बंधारे, विहिरी आणि बोरवेल तसंच नाले आणि भूजल साठ्याची डिजिटल नोंद तयार करण्यात येणार आहे आणि यामुळे एखाद्या भागात नेमका किती जलसाठा उपलब्ध आहे, त्याचा वापर किती आणि पुनर्भरणाची स्थिती काय आहे याचं वास्तव समोर येणार आहे। पंढरपूर आषाढी वारीसाठी 16 विशेष गाड्या, मध्य रेल्वेचा निर्णय। विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील भाविकांना मोठ्या प्रमाणात दिलासा। 7 महिन्यानंतर कांद्याचे दर 2,000च्या पार, बाजार समितीमध्ये आवक घटल्यामुळे बाजार तेजीत। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याला सरासरी 2101 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालाय। चालू हंगामामध्ये सरासरी दर 2,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची पहिलीच वेळ ठरली। राज्यात मंगळवारपासून मतदार याद्यांच्या फेरतपासणीची मोहीम, 30 जून ते 29 जुलै दरम्यान घरोघरी अर्जांचं वाटप। येत्या मंगळवारपासून राज्यात घरोघरी गणना प्रपत्राचं वाटप करण्यात येणार आहे। राज्यामध्ये सध्या 9,86,00,000 लाख मतदारांपैकी किती मतदारांची नावे वगळली जात आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2.5 एकरामध्ये 30 शेड 200 ताडपत्र्या सज्ज. शेतकऱ्यांच्या शेतमाल सुरक्षेसाठी बाजार समितीची उपाययोजना. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजार समितीच्या आवारातील काही धान्याची पोती भिजल्याची घटना घडल्यानंतर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची सुरुवात केलेली आहे. निधीच्या तुटवड्यामुळे जलजीवन मिशनच्या कामाची गती मंदावली. धक्कादायक वास्तव. मराठवाड्यामध्ये 1534 कोटींची गरज. ठेकेदारांची 5983 कोटींची देयके अजूनही थकीत आहेत. राज्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे 51,560 योजनांपैकी 27,823 योजनांची कामे पूर्ण झालेली आहेत. पुणे जिल्ह्यात चारा बियाण्यांचा पुरवठा सुरू, मात्र योजनेवर प्रश्नचिन्ह. शुगर ग्रेन संकरित मका बियाण्यांचं वाटप, मात्र पावसाअभावी नियोजन कोलमडण्याची चिन्हे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तालुकानिहाय प्रत्यक्ष सर्वेक्षण करून गरजेनुसार बियाण्यांचं नियोजन झाल्यास योजनेचा लाभ अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. अन्यथा कागदोपत्री आकडे पूर्ण होतील, मात्र गरजू शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणामध्ये बियाणे मिळतीलच याची खात्री देता येणार नाही. राज्यामध्ये आता स्मार्ट रेशन कार्ड 1,70,00,000 कुटुंबांना लाभ. योजनेसाठी सुधारित मान्यता. सध्याचं रेशन कार्ड हाताळण्यामध्ये अवघड असल्याने तसं ते कागदी असल्यामुळे फाटतंय. खराब होण्याची शक्यता असल्यामुळे QR कोडसह स्मार्ट कार्ड देण्यास राज्य मंत्रिमंडळाने 12 ऑगस्ट 2025 रोजी मान्यता दिली. GBS ग्रस्त 12 गावांना अखेर शुद्ध पाण्याची आशा. 890 कोटींच्या स्वतंत्र शुद्ध पाणी योजनेला वेग. GBS आजाराच्या प्रादुर्भावामुळे चर्चेत आलेल्या पुणे महापालिका हद्दीतील 12 गावांना सुरक्षित आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित 890 कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजनेचा महत्वाचा टप्पा पार पडलाय. घरकुल योजनेचा गाजावाजा. प्रत्यक्षात मात्र लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत. परभणी जिल्ह्यात 8,617 मंजूर घरकुलांपैकी 6,703 लाभार्थी अजून देखील वंचित. नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी देखील पावसाची हुलकावणी. चिंतेचे ढग दाटले. पेरण्या रखडल्यामुळे शेतकरी हवालदिल. जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट. मंगळवारी दिवसभर परंतु जेमतेम हजेरी लावलेल्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशी देखील हुलकावणी दिल्यामुळे चिंतेचे ढग दाटू लागले. गेल्या वर्षी नकोशा करणाऱ्या पावसाने यंदा पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील धोक्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यामध्ये गॅस अभावी पोषण आहाराचा बोजवारा. 10 दिवस उलटून देखील गॅस पुरवठा नाही. शिक्षकांचा एजन्सी पुढे हेलपाटे. शिक्षण विभागाच्या दाव्याला वास्तवाचा छेद. खेडमधील 39 शाळांमधील शिक्षक घरगुती सिलेंडरवर पोषण आहार स्वयंपाक करण्यामध्ये मजबूर. सोलापूर जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे शेतकरी धास्तावले. भविष्यातील पाणी टंचाईचं चित्र घडत. पेरणी योग्य पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट. 52,000 हेक्टरवरील खरीपावर प्रश्नचिन्ह. समृद्धी महामार्गाच्या लगतच्या गावांचा कायापालट. आता नवनगरऐवजी विशेष नियोजन प्राधिकरण. राज्यातील 70% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता. आमदार रोहित पवार यांचं मत. शासकीय अध्यादेशामध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप. रोहित पवार म्हणाले की या प्रकरणी सरकारकडून थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारून देण्याचं काम केलं जातंय. शासनाकडून कर्जमाफीच्या संदर्भात ठोस शब्द मिळाल्याशिवाय आता आपण थांबणार नाही. पश्चिम विदर्भात केवळ 3% पेरण्या. कापूस लागवडीमध्ये यवतमाळ अव्वल. पश्चिम विदर्भामध्ये पावसाच्या संथ गतीमुळे पेरण्यांनी अद्याप म्हणावी तशी गती घेतलेली नाही. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कापूस लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले असून विभागातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी अद्याप देखील मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत अडकल्याचं चित्र पाहायला मिळतंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.